सोलापूर शहरातील B2 जमिनींच्या नियमितीकरणाचा तब्बल 100 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला। शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे शहरातील हजारो मालमत्ता धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। या निर्णयाचं श्रेय आमदार देवेंद्र कोठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला जातं असं सांगत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली। यावेळी B2 जमिनींच्या नियमितीकरणाच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला। सोलापूर शहरातील B2 जमिनींचा प्रश्न तब्बल 100 वर्षांपासून प्रलंबित होता। या प्रश्नामुळे हजारो नागरिकांना आपल्या मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत अनिश्चिततेचा सामना करावा लागत होता। मालमत्ता हस्तांतरण, पुनर्विकास प्रकल्प, बँक कर्ज आणि बांधकाम परवाने यासारख्या अनेक प्रक्रियांना अडथळे निर्माण झाले होते। या प्रश्नाचा आमदार देवेंद्र कोठे यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानं हा प्रश्न मार्गी लागल्याचं नगरसेवकांनी सांगितलं। मात्र नगरसेवक चेतन नरोटे यांनी या निर्णयाचं श्रेय केवळ एका व्यक्तीला न देता या प्रश्नासाठी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार प्रणिती शिंदे यांनीही सहकार्य केल्याचं सांगितलं। या प्रश्नासाठी सर्वांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख होणं आवश्यक आहे, अशी भूमिका चेतन नरोटे यांनी मांडली। आमचे लोक विजय कुमार देशमुख साहेबांकडे जात होते पालकमंत्री म्हणून। आमचे लोक सुभाष बापूंच्या सांगण्यावर देखील आम्ही 40,000 रुपये भरले। आज तुम्ही आमदार आहे, तुमचं राज्य आहे, तुमच्या काळात जरी मंजूर झालं तरी पण ह्या कामाला अनेक लोकांचं सहकार्य आहे। तर माझी मागणी आहे, ज्या ज्या लोकांनी ह्या ठिकाणी मदत केली आहे ह्या कामगारांच्या मिल चालीला, त्यांचा देखील ह्यामध्ये पवार साहेब, शिंदे साहेब, खासदार प्रणिती शिंदे यांचं देखील आपण नाव घालावं असं या सभागृहाला विनंती करतो। हे इतिहास आहे। ठीक आहे, तुमचं राज्य, तुमचं सरकार आहे, तुम्ही आमदार आहात, बावनकुळे साहेब देखील अभिनंदन करतो। पण ज्या ज्या लोकांनी ह्या ठिकाणी आम्हाला मदत केली त्या कामगारचा मुलगा म्हणून विनोद दादा तुम्हाला देखील विनंती आहे की ज्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केली त्या सगळ्यांचं या ठिकाणी नाव घालावं असं या ठिकाणी विनंती करतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारनं या विषयावर सकारात्मक भूमिका घेतली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रश्नात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही या विषयाचा पाठपुरावा केला। त्यांचंही अभिनंदन करण्यात आलं। शासनानं B2 जमिनींच्या नियमितीकरणासाठी सन 1978च्या रेडी रेकनरनुसार निवासी मिळकतींसाठी केवळ 2.4% अधिमूल्य महसूल आकारणी निश्चित केली आहे, तर वाणिज्यिक मिळकतींसाठी 5% अधिमूल्य महसूल आकारणी निश्चित करण्यात आली आहे। शर्तभंगाच्या प्रकरणांनाही सवलतीच्या दरात नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे हजारो मालमत्ता धारकांना त्यांच्या मालमत्तेबाबत कायदेशीर स्थैर्य मिळणार आहे। अनेक वर्षांपासून रखडलेली मालमत्ता हस्तांतरण प्रक्रिया, पुनर्विकास प्रकल्प, बँक कर्ज आणि बांधकाम परवान्यांना आता गती मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान परिवहन चेसी क्रॅक प्रकरणावरून 51 कोटींच्या नुकसानीचा मोठा मुद्दा सभेत उपस्थित करण्यात आला। या प्रकरणामुळे सोलापूर महापालिकेला तब्बल 51 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला। या प्रकरणामुळे महापालिकेवर आर्थिक भुर्दंड बसला असून तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणात तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना पक्षकार करून महापालिकेला झालेल्या आर्थिक नुकसानीची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका रोहिणी तडवळकर, नगरसेवक चेतन नरोटे, अमोल शिंदे, प्रशांत पाटील यांच्यासह इतर नगरसेवकांनी केली। अनेक बसेसचं जाळं असलेलं हे सोलापूर शहर, ज्याची जे मेन व्यवस्था होती ती बसवरती अवलंबून होती, अशा बसच्या खात्यामध्ये आज जी दुर्दशा झालेली आहे ती दुर्दशा होण्यासाठी कारणीभूत कोण आहेत? मग ते त्यावेळेचे आयुक्त गुडेवार असतील, त्यावेळेचे अधिकारी असतील, आज तर हयात असतील तर, आणि ज्यांनी कोर्टात गुन्हे दाखल का केले नाहीत महानगरपालिकेने, हा एक प्रश्न अतिशय गंभीर आहे।
आणि दुसरी गोष्ट की त्या वेळेला हे सगळं होत असताना आपली बाजू, जो आपल्याला 52 कोटी रुपयाचा दंड माननीय न्यायालयाने बजावलेला आहे, तो दंड आपण आता निमूटपणे या आयुक्तांच्या काळामध्ये भरलेला आहे, कारण कोर्टाचा आदेश म्हणून. परंतु त्या वेळेला आपला जो वकील तिथे समोर उभारला होता, त्यांनी आपली बाजू का नाही व्यवस्थितपणे मांडली, आणि हे दोषी ज्या गोष्टी होत्या ते दोष त्यांनी समोर का आणून दिले नाहीत, याचा आमच्या सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. मी तर म्हणतो की ज्या लोकांनी यामध्ये साहेब अभिप्राय दिला त्याही लोकांना, म्हणजे मनपाचे कर्मचारी जरी नसले तरी आपण त्यांना सल्ला देण्याकरता हजारो रुपयाची फी अदा करतो. कारण हे अग्रीमेंट जेव्हा झालं त्यावेळेस काय आपल्याच लोकांनी केलं असं नाही आहे, तर आपण अनेक लोकांची त्याच्यामध्ये त्याचे जे वकील असतील, विशेष तज्ञ असतील, त्यांची मदत घेऊन हे अग्रीमेंट केलंय. तर आपण त्यांच्यावर काय कारवाई करण्याचा प्रस्ताव आणतोय का? काय होत आहे, आपण सल्ला घेतो, सगळं करतो, आणि आता मला तर वाटतं त्या प्रकरणातले बरेच लोक रिटायर पण झाले असतील त्यांच्या. मग आता कोणत्या पद्धतीनं गुन्हा दाखल करून पैसे कसे वसूल होतील? कारण तुम्हाला माहित आहे आर्बिट्रेशन मध्ये गेल्यामुळं आयुक्त साहेबांनी सांगावं की आपल्याला ह्या प्रकरणामध्ये किती रुपयाची आपल्याला कोर्टाने आदेश केला, किती पैसे आपल्याला अदा करावे लागले. हे जरा सभागृहाला कळू द्या की या चेसी प्रकरणामध्ये सोलापूर महानगरपालिकेचा आर्थिक किती नुकसान झालंय हे सोलापूरकरांना कळावं. 10 लाखची लोकसंख्या आहे. बस चालू आहे 14. साहेब, माझी माय माऊली जेव्हा बस कुंभारीवर नाही येते तिच्या खिशात 20 रुपये बी नसती साहेब. 3 रिक्षा बदलून माझ्या बुर्ला शाळेला ती येते साहेब. सकाळी 9 वाजता निघती, 12 वाजता येते, 6 वाजता निघती, रात्री 9 वाजता पोहोचती साहेब. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, आयुक्त साहेब तुम्हाला मी नम्र विनंती आहे, तुम्हाला या शहरात बघायचा दृष्टिकोन तुम्हाला वेगळा आहे साहेब. माझी तुम्हाला विनंती आहे, या करारावर चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून आपण करार करावी. या ऐतिहासिक निर्णयाचे मनपूर्वक स्वागत करण्यात येत असून माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, आमदार देवेंद्र कोठे, आमदार श्री सुभाष बापू देशमुख, आमदार श्री विजय मालक देशमुख यांचे अभिनंदन करण्यास मान्यतेस आलेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात येत आहे. बिटूचा प्रश्न या ठिकाणी सन्माननीय आमदार देवेंद्र कोठे यांनी उचलला आणि केवळ 20 महिन्याच्या अतिशय अल्पावधी काळामध्ये या ठिकाणी बिटूचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावला. आणि तो मार्गी लावत असताना रेडी रेकनर, चालू रेडी रेकनर न वापरता 1989चा रेडी रेकनर या ठिकाणी वापरलाय. म्हणजे निश्चितपणानं अतिशय अल्प दरामध्ये हा प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आपल्या समस्त सोलापूरकरांना मदत केली. आपल्या सभागृहाच्या माध्यमातून आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की हा निर्णय झाल्यानंतर अनेकांचे आम्हाला फोन आले की हा निर्णय केवळ फक्त चाळीपुरता मर्यादित झाला का, केवळ फक्त चाळींना हा निर्णय लागू होतो का. परंतु मी सांगू इच्छितो की आजच्या GR मध्ये या ठिकाणी विशेष बाब म्हणून या ठिकाणी उल्लेख केला आहे, आणि समस्त सोलापूरकरांसाठी हा निर्णय केवळ चाळी करता नाही आहे, तर समस्त सोलापूरकर करता हा निर्णय घेण्यात आला. आणि हा निर्णय घेत असताना 2.5% रेसिडेन्शियल प्रॉपर्टीसाठी आणि 5% कमर्शियल प्रॉपर्टीसाठी हा अतिशय अल्पशा अशा दरातला हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. हा बिटूचा जो प्रश्न होता ना, आता जे आमचे जे इलेक्शन होऊन 7 महिने झाले, ज्यावेळेस आम्ही इलेक्शनामध्ये प्रभागामध्ये फिरताना काही लोकांची समस्या होते की खूप मोठे प्रॉब्लेम होते की अनेक लोकांना घरं असून सुद्धा ते घरं पूर्ण धोकादायक झालेले होते की इमारती कोसळत होते. आणि त्या पद्धतीने आम्ही एक आश्वासन दिले की आम्ही तुम्ही आम्हाला निवडणुकीसाठी द्या, आम्ही तुमचे ज्या काही प्रश्न आहे, तुमचा बिटूचा जो मुद्दा आहे तो आम्ही पार करूया. आणि खरं तर बाळूभाऊ साहेबांनी ज्यावेळेस आमच्या प्रभागामध्ये सभा होती त्यावेळेस त्यांनी स्वतः फोनवर बोलून त्यांनी हे आश्वासन दिले आणि त्या आश्वासनाला ते पूर्ण केले. तो हम सभागृह में हमारी पार्टी की तरफ से हम इस विषय का और ये इसका सम्मान करते हैं और इसका आभार मानते हैं. और इसमें जो काम किए हैं बिटू के ऊपर, जिस तरह से बताया मुख्यमंत्री साहब ने और बावनकुळे साहब ने, देवेंद्र कोटे ने और पालक मंत्री कोरे साहब ने और हमारे चेतन भाऊ ने बताया और अमोल भाई ने बताया कि शिंदे साहब और सुनीता पवार और हमारे शिंदे साहब और तमाम जो लोग हैं, पंडित एक शिंदे और जहाँ पर जितने भी सदस्य हैं, जैसे कि विनोद भोसले ने ये विषय लाया था मुझे याद है, तो मैं आप सबका आभार व्यक्त करता हूँ और यहाँ पर सम्मान करता हूँ इसका कि इस विषय में लोगों को फायदा हुआ और आने वाले वक्त में इसी तरह से सोलापुर के लोगों के लिए हम मिलकर काम करेंगे और लोगों को इसका फायदा होगा. की देवेंद्र फडणवीस असतील तर कुठलेही काम अशक्य नाही. 100 वर्षापासून हा बिटूचा प्रश्न रखडलेला होता. तो प्रश्न या सरकारने
देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील, या सरकारचं, बावनकुळे साहेबांचं, पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील, आमदार देवेंद्र दादा असतील, विशेष करून ज्यांनी यासाठी आत्ता प्रयत्न केला, विजय मालक देशमुख असतील, सुभाष बापू देशमुख असतील, या सर्वांचं मी अभिनंदन करतो. सोलापूर शहरामधील जे चाळे आहेत, या चाळीमधल्या जवळपास 9,000 मिळकती, या मिळकतींना फायदा होणार आहे. आणि विशेष म्हणजे 40,000 लोक या अखत्यारीत येत होते, या 40,000 लोकांचा फायदा होणार आहे. अनेक कुटुंबाला खरं तर आनंद झाला. अनेक दिवसापासून प्रलंबित असणारा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागला. सोलापूरच्या इतिहासामध्ये खरंच ही महत्वाची घटना घडली आणि ही जवळपास 40,000 लोक, 9,000 कुटुंब, या कुटुंबाला फायदा झाला. आणि येणाऱ्या काळामध्ये या वसाहतीचं नूतनीकरण करण्यासाठी शासनाला या ठिकाणी सहज आणि सोपं होणार आहे. आणि विशेष म्हणजे या वसाहतीमध्ये राहणारे जे मिळकतदार होते, त्या मिळकतदारांना विशेषतः म्हणजे या ठिकाणी नव्यानं घराची सुधारणा करता येत नव्हती, त्याचबरोबर त्यांना कोणतीही बँक कर्ज देत नव्हती. आता तोही प्रश्न या ठिकाणी मला वाटतं बिटूचा प्रश्न मार्गी लागल्यामुळं या ठिकाणी तेही या लोकांना त्यांच्या वसाहतीचे त्यांच्या घराच्या सुधारण्यासाठी या ठिकाणी बँका वगैरे मदत करतील. त्यामुळे त्या लोकांना खऱ्या अर्थाने आनंद झाला आहे असं मला या ठिकाणी वाटतं. त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी मी सर्व लोकप्रतिनिधींचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. एकीकडं तब्बल 100 वर्षांपासून प्रलंबित असलेला B2 जमिनींचा प्रश्न मार्गी लागल्यानं सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडं परिवहन चेसी क्रॅक प्रकरणातील 51 कोटी रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी कुणाची, यावरून महापालिकेच्या सभेत आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाला. त्यामुळं B2 जमिनींच्या निर्णयाच्या श्रेयवादासोबतच 51 कोटींच्या आर्थिक नुकसानीचा मुद्दाही आता चांगलाच तापला आहे.